दिवाळीच्या निमित्तानं घराची जी साफसफाई आपण करत असतो ते काम सहज हसत खेळत कसं होईल, न दमता घरातल्या सगळ्या मंडळींनी मिळून हे जर काम केलं तर ते काम कसं एक वीकेंड ॲक्टिव्हिटी होऊ शकेल याविषयीच्या टिप्स मी तुम्हाला देते. आणि मुख्य म्हणजे सफाईचं हे काम आपल्याला सुलभरित्या कसं करता येईल याविषयीच्या या टिप्स आहेत. काही टिप्स आपण आधीच्या व्हिडिओत पाहिलेल्या आहेत. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे त्यांनी इथे आय बटनमध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील पाहून घ्यावा. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते. दिवाळीची साफसफाई करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला साफसफाई करून आजारी पडायचं नाही आहे. त्यामुळे कामाचं नियोजन कसं करायचं हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहेच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साफसफाईला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नाकाला एखादा रुमाल बांधा किंवा कोविडच्या काळात आपण लावत होतो तसा मास्क आपण लावू शकतो. म्हणजे धुळीची ॲलर्जी होऊन ऐन सणात आपण आजारी पडणार नाही, आपली तब्येत बिघडणार नाही. खोकला सर्दी वगैरे सारखे किरकोळ आजार जरी असले तरी ते आपला उत्साह कमी करणारे असतात. त्यामुळे ही काळजी अवश्य घ्या. विशेषतः घरात वृद्ध मंडळी असतील, अगदी लहान लहान मुलं असतील तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी त्यांना थोडंसं घराजवळच्या पार्कमध्ये किंवा बागेत पाठवता आलं आणि तेवढ्या काळात म्हणजे ते घरात नसताना छतावरची जाळी जळमटं काढणं, धूळ झटकणं, अडगळ साफ करणं अशी कामं करता आली तर उत्तम. पण तशी व्यवस्था होत नसेल तर त्यांना एका खोलीत बसवा, त्या खोलीचं दार लावून घ्या आणि इतर खोल्यांची सफाई करा. आणि त्यांना खोलीत बसवलं तरी त्यांनाही आवर्जून मास्क लावायला सांगा. सफाई आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या डोक्याला जर स्कार्फ गुंडाळला किंवा एखादं फडकं गुंडाळलं तर केस अस्वच्छ होणार नाहीत. जर तुम्हाला चष्मा असेल तर छताची सफाई करताना तो डोळ्यांवर अवश्य ठेवा. तुम्हाला चष्मा लागलेला नसेल तर फिक्या रंगाचा गॉगल जर घरात असेल तर तो अवश्य वापरा. कारण छताची सफाई करताना धूळ डोळ्यात जाऊन इन्फेक्शन होऊ शकतं. तेव्हा ही काळजी घ्याच. ग्लोव्ज घालून काम करणं जमत असेल तर उत्तमच, नसेल तर मी म्हणेन की या निमित्तानं त्याची सवय करून घ्या. कारण साफसफाईचं काम करत असताना वेगवेगळ्या रसायनांशी आपला संबंध येतो, रासायनिक गोष्टींशी संबंध येतो. मग ते टॉयलेट साफ करण्यासाठी वापरलेलं हार्पिक असेल किंवा कुठल्या डिटर्जंट साबणाच्या पाण्याने आपण बाथरूमच्या टाईल्स किंवा आपल्या किचनमधल्या टाईल्स साफ करत असू, व्हिनेगरचं पाणी आपण साफसफाईसाठी वापरत असू, या सगळ्यांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि हात सतत पाण्यात असल्यामुळं हात खराब होतात. विशेषतः बाथरूम टॉयलेटच्या सफाईच्या वेळेला तर अवश्य वापर करा यांचा, या ग्लोव्हचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छताच्या सफाईला जेव्हा आपण प्रारंभ करतो, सुरुवात करतो, म्हणजे जाळी जळमटं काढणं असेल, धूळ झटकणं असेल, त्यावेळेला त्या खोलीत जमिनीवर आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, मग सोफा, डायनिंग टेबल, बेड यासारखं फर्निचर असेल, TV, कॉम्प्युटर, मिक्सर यासारखी इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक साधनं असतील, शोपीसेस असतील, फोटो फ्रेम्स असतील किंवा स्वयंपाकघरातली भांड्याची शेल्फ्स असतील, गॅसची शेगडी असेल, त्यावर कपडा टाका. मोठ्या बेडशीट्सनं फर्निचर झाकून घ्या. शोपीसेस, फ्रेम्स यासारख्या वस्तू ज्या असतात त्या वर्तमानपत्रानं देखील आपल्याला झाकता येतील. जुन्या साड्या ज्या घरात असतात त्या आपल्याला स्वयंपाकघरातल्या वेगवेगळ्या वस्तू झाकण्यासाठी वापरता येतील. छताची सफाई केल्यानंतर हे झाकलेलं कापड किंवा कागद हा जो असतो तो अलगद उचलून बाजूला केला तर खालच्या वस्तू अस्वच्छ होणार नाहीत आणि त्यांच्या सफाईकरता जो पुन्हा अतिरिक्त वेळ किंवा ऊर्जा लागेल ती वाचेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फ्रीज, ओव्हन, मिक्सर यासारख्या इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांची सफाई शक्यतो कोरड्या कपड्यानं, गरज भासल्यास घट्ट पिळलेल्या ओल्या फडक्यानं करायची. हे करताना त्यांचे प्लग्स जे आहेत ते सॉकेटमधून आधी काढून घ्या. नंतरच ती साबण मिश्रित ओल्या फडक्यानं पुसून, साध्या पाण्यात घट्ट पिळलेल्या फडक्यानं पुसून मग कोरड्या फडक्यानं पुसा किंवा टिश्यू पेपरनं पूर्णतः कोरडी करा. स्विचबोर्ड साफ करताना सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा की मेन स्विच ऑफ करायचं आहे आणि मगच स्विचबोर्ड, तिथली बटणं वगैरे जी असतात ती साफ करा. आणि ओल्या फडक्याऐवजी कोलिनसारखं जे द्रावण असतं ते वापरून किंवा टिश्यू पेपरवर कोलिन घेऊन आपण सफाई करू शकतो. त्यामुळं करंट लागण्याचा धोका टळेल, हे लक्षात घ्या. वॉर्डरोबची सफाई जेव्हा आपण करत असतो तेव्हाही काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. केवळ फर्निचरची स्वच्छता करायची आहे म्हणून वॉर्डरोब साफ नाही करायचं आहे, तर
मी कालच्या भागात तुम्हाला सांगितलेलं होतं की घरातली अडगळ आपल्याला कमी करायची आहे. आपल्या वॉर्डरोबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडगळ असते. वापरात नसलेले कपडे, मग ते फारसे आवडत नाहीत म्हणून ठेवलेले असतील किंवा आता मापाचे राहिले नाही आहेत, म्हणजे घट्ट होतात किंवा ढगळ होतात, बहुतेकदा घट्टच होतात. हे कपडे चांगल्या स्थितीत असतील तर इतरांना देऊन टाका, तरच दिवाळीसाठी नव्यानं कपडे खरेदी करा. आणि हे फक्त कपड्यांच्या बाबतीत नाही, अनेक वस्तू, मग हेअर बँड्सपासून पर्सपर्यंत अनेक वस्तू असतात, त्या वेळेला आवडलेल्या आहेत किंवा एखाद्या ऑकेजनला आपल्याला मॅचिंगला हवं आहे म्हणून ती वस्तू आपण आणलेली असते आणि नंतर ती वापरात येत नाही, तेव्हा अशा वस्तू घरातून काढून टाका. कपड्यांची कपाटं स्वच्छ करताना ती पुसण्याबरोबरच कपड्यांच्या घड्यांखालचे कागद बदलणं, कपाटाच्या कोपऱ्यात डांबर गोळ्या म्हणजे नॅफ्थलिन बॉल्स ठेवणं, याही गोष्टी आवर्जून करा, न विसरता करा. वर्षातून 1-2दाच वापरात येणाऱ्या ज्या महागड्या सिल्कच्या साड्या असतील, रेशमी सूट्स असतील, वुलन सूट असतील, शेरवानी असेल, यांना थोडंसं ऊन दाखवून त्यांच्या घड्या बदलून मगच त्या पुन्हा कपाटात ठेवा. कारण रेशमी किंवा उलनचे कपडे त्याच घडीवर कायम राहिले तर तिथे असे कपडे चिरण्याची शक्यता असते. तेव्हा घड्या बदलणं, त्यांना थोडंसं ऊन दाखवणं, थोडंसं अलगद झटकणं हे फार आवश्यक आहे. सोफा कवर्स, बेडशीट्स, पडदे हे सगळे एकाच दिवशी धुण्याला काढण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं धुतले तर एकदम ताणही पडणार नाही आणि नीट कोरडे देखील करता येतील. कारण आज आपल्या घरात इतकी जागा राहिलेली नाही आहे की सगळे कपडे आपण एकदम वाळत घालू शकू. रोजच्या वापरातल्या गाद्या, उशा, सोफ्याच्या गाद्या या सुट्या होत असतील तर त्यांना आवर्जून गॅलरीत ठेवून किंवा घराला गच्ची असेल तर गच्चीवर नेऊन ऊन दाखवा. सध्या कडकडीत ऊन पडतं आहे, त्यामुळे 1-2 तास जरी उन्हात त्या ठेवल्या तरी पुरेसं आहे. गाद्या काढल्यानंतर पलंगांचे म्हणजे बेड्सचे आणि सोफ्यांचे कोपरे आवर्जून स्वच्छ करा, कारण तिथंच बऱ्याचदा ढेकूण किंवा झुरळं ही होत असतात. बाथरूम आणि टॉयलेट तसं तर आपण रोजच्या रोज स्वच्छ करत असतो, पण तरीही दिवाळीच्या निमित्तानं त्यांची विशेष स्वच्छता आपण करायला हवी. तिथली छताची, कोपऱ्यांमधली जाळी जळमटं काढायला हवीत. बाथरूममधल्या शेल्फ्समध्ये साबणाचे तुकडे असतात, शॅम्पूचे रिकामे किंवा अर्धवट वापरलेले सॅशेस असतात, खराब झालेले टूथब्रश पडलेले असतात, कपड्यांचे ब्रश जे वापरात नाही आहेत सध्या ते ठेवलेले असतात. तर ह्या सगळ्या वस्तू ज्या योग्य आहेत त्या ठेवून बाकीच्या सगळ्या टाकून द्या. शेल्फ स्वच्छ करा. नंतर शॉवर्स, टॅप्स, टाईल्स हे स्वच्छ करा. याच्यासाठी तुम्हाला आधी साबणाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून नंतर एखादी वापरात नसलेली टूथपेस्ट असेल किंवा वापरात असलेली जरी असेल पांढरी टूथपेस्ट तर ती पांढरी टूथपेस्ट थोडं अगदी हरभऱ्याच्या दाण्या एवढी घेऊन तिच्याने जर तुम्ही हे स्टीलचे जे काही टॅप्स किंवा शॉवर्स आहेत बाथरूममधले, टॉयलेटमधले, ते जर साफ केले तर एक चकचकीतपणा त्यांना येईल. स्वच्छतेनंतर नॅफ्थलिन बॉल्स किंवा तुमच्या आवडीच्या एअर फ्रेशनर्सची पाकिटं आठवणीनं टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवा. त्यामुळे बाथरूम आणि टॉयलेट फ्रेश वाटायला लागतील आणि एक छान हलका सुगंध या ठिकाणी देखील राहायला लागेल. आपण सगळे मिळून काम करत असू, म्हणजे घरातली सगळी मंडळी मिळून काम करत असू, खेळीमेळीनं गप्पा-टप्पा करत, प्रसंगी चिडवत, तर सफाईचं काम सहज होऊन जाईल. पण अगदी एकट्यानंच हे काम करावं लागत असेल, अर्थात एकट्यानं करते म्हटल्यानंतर ती गृहिणीच असते, तर मात्र सोबतीला आपल्या आवडीचं संगीत असू द्या. तुमची स्वतःची एखादी खास प्लेलिस्ट असेल मोबाईलवर तुम्ही सेव्ह केलेली तर ती लावा, किंवा मग काही वेगळी गाणी, कथाकथन, मैत्र चॅनलवरची गीत रामायणाची प्लेलिस्ट देखील तुम्ही या निमित्तानं लावू शकता. हे ऐकत जर काम करत राहिलात तर कामाचा ताण अजिबात जाणवणार नाही. आणखी एक शेवटचा अनाहूत सल्ला देऊ, आवडला तर घ्या, नसल्यास सोडून द्या. कपडे वर्षभर आपण यानं त्या निमित्तानं घेतच असतो. दिवाळीच्या निमित्तानं घेतलेल्या महागड्या साड्या, कपडे वर्षभरात जेमतेम 1-2 वेळा वापरले जातात. मग यंदाच्या दिवाळीला त्याऐवजी व्हॅक्यूम क्लीनर घेतला तर आजकाल मिक्सर जेवढा अत्यावश्यक झालेला आहे गृहिणींना, तेवढाच व्हॅक्यूम क्लीनर आपल्या घरात असणं खूप उपयुक्त ठरतं. तुमच्याकडे घरकामासाठी मावशी येत असल्या तरी आठवड्यातून एकदा तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर वापरला आणि त्याच्यानं घरातलं फर्निचर जर साफ केलं आणि जाळी जळमटं जर आठवड्याच्या आठवड्याला काढली गेली, अर्ध्या तासात संपूर्ण घर अगदी स्वच्छ, आरशासारखं स्वच्छ होतं. तेव्हा या पर्यायाचा अवश्य विचार करा. तर मग मित्रमैत्रिणींनो, साफसफाईच्या या टिप्स तुम्हाला योग्य म्हणजे उपयुक्त वाटल्या का? कळवा कमेंट्समध्ये.
आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास प्लीज करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण पुढच्या मंगळवारी घराची सजावट कशी करावी दिवाळीसाठी खास त्याच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. अगदी कमी बजेटमध्ये किंवा घरात असलेल्या वस्तूंचाच वापर करून आपल्या घराला एक नवा लुक, क्लासी लुक आपण कसा देऊ शकतो त्याविषयीच्या त्या महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला हव्या असतील तर नक्की नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या मैत्र चॅनलवरचा आली दिवाळीमधला व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूयाच मग. नमस्कार.